राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्त तनपुरे नाराज होते अशी चर्चा आहे. मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा प्रवेश सोहळा पार पडेल. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, बाजार समिती आणि साखर कारखान्याचे संचालक सकाळीच मुंबईला रवाना झालेत. दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर सोमवारी प्राजक्त तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल करतील असंही बोललं जातंय. दरम्यान या संदर्भात प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. पाहूयात. धाडसी निर्णय म्हणायचा काय? हा थोडासा भावनिक आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या मताचा आदर घेऊन घेतलेला हा निर्णय आहे. पण का निर्णय तुम्हाला घ्यावा लागला? कारण भाजपसोबत जेव्हा अजितदादा जात होते तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला नव्हता, तुम्ही सही केलेली नव्हती आणि आज तेच प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये का जात आहेत हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा जनतेला, तुमच्या मतदारसंघातील जनतेला तुम्हाला सेक्युलर मतांनी सुद्धा अनेकदा निवडून आणलेलं आहे, तुम्ही मंत्री राहिलेला. बरेच प्रश्न तुम्ही एकदम विचारले. खरं बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. प्रत्येक गोष्टीला खरं दोन बाजू असतात. जशी माझ्या पक्षावरती, माझ्या विचारांवरती श्रद्धा होती, आजही आहे. परंतु तशीच माझ्या मतदारसंघातले, तालुक्यातले जे काही कार्यकर्ते आहेत, जे वर्षानुवर्ष माझ्या पाठीशी उभे राहिले, त्यांच्याही कुठंतरी विचारांचं मोठं थैमान सगळ्यांच्या विचारांचं होतं आणि त्यांच्या भावनेचा आदर करून मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. शेवटी दोन्ही बाजू आहेत. जसं मी वरती पक्ष नेतृत्वाकडे बघतो, त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना, तशा खाली खूप सारे हजारो कार्यकर्त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना असतील, त्यांचेही काही विचार आहेत. शेवटी त्यांच्याही विचाराचा कुठेतरी मला आदर करावा लागतो. तुम्ही दुसराही पक्ष निवडला असता, कारण तुम्हाला काय भाजपमधनं काही ऑफर दिली आहे का? आमदारकीची तुम्हाला आश्वासनं दिली? नाही, निश्चितपणे आता निर्णय जर पक्ष सोडायचा घ्यायचा असेल तर जे काय पर्याय असतील ते लोकांच्याच. हा निर्णय काय माझ्या एकट्याचा नाही आहे. हा आमच्या मतदारसंघातल्या माझ्या मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, जनतेचा, विचारांचा सामूहिक निर्णय आहे. त्यांच्या मताचा मी कुठेतरी आदर करतो. आमदारकी मिळेल असं आश्वासन आहे का? कारण की बोलणीशिवाय कोणताही नेता कोणताही मोठा निर्णय घेत नाही. अशी मला अपेक्षा आहे. आमदारकी अशी मला अपेक्षा आहे.